सध्या चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत चाललेली आहे। मात्र अकोल्यातील तलाठी सुनील कल्ले गेल्या 20 वर्षांपासून चिमण्या वाचवण्यासाठी धडपड करतायत। चिमण्यांसह इतर पक्ष्यांसाठी त्यांनी स्वतःचं घर नंदनवन बनवलंय आणि त्यासाठी त्यांनी घरातच अनेक घरटी लावून पक्ष्यांच्या पोटा पाण्याची सोय देखील केलेली आहे। पाहुयात आजच्या चिमणी दिनाच्या निमित्तानं लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट। दोरीवर बसून चिवचिवाट करणाऱ्या आणि दाणे टिपणाऱ्या या चिमण्या, ही सगळी दृश्य आहेत अकोल्यातील सुनील कल्ले यांच्या घरातील। तलाठी म्हणून कार्यरत असलेले सुनील कल्ले यांनी चिमण्या वाचवण्याचा ध्यास घेतलाय। त्यासाठी ते 20 वर्षांपासून आपल्या घरात चिमण्यांसह इतर पक्ष्यांची सोय करतायत। पक्ष्यांना हल्ली दाणे आणि पाणी मिळणं कठीण झाले, म्हणून त्यांनी घराच्या खुल्या जागेला हिरव्या वेली आणि झाडांनी नटवलंय। पक्ष्यांसाठी त्यांनी पाणी आणि धान्याची सोयही केली आहे, त्यामुळे त्यांच्या घरात पक्ष्यांचे थवेच्या थवे येत असतात। पशुपक्ष्यांना चारा पाण्याची व्यवस्था करतो आणि आम्हाला याच्यामुळे भरपूर आनंद मिळते आणि आमच्या प्रकृतीमध्ये खूप फरक पडतो आणि त्यात दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि काँक्रिटीकरणामुळे आणि जे रासायनिक खतं वगैरे जे शेतकरी टाकतात त्याच्यामुळे दिवसेंदिवस पशुपक्षी कमी होत चालले आहेत। मला मागच्या वेळेस माझ्याकडे भरपूर पक्षी यायचे मागील 20 वर्षापासून, पण यावर्षी पक्षीची संख्या कमी झालेली आहे। सुनील कल्ले हे अनेक वर्षांपासून पशुपक्ष्यांची सेवा करत आहेत, मात्र त्यांच्या या सेवेत त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा। सुनीता कल्ले या सुद्धा पहाटेपासूनच पक्ष्यांच्या सोयासाठी राबत असतात। आता उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी घरात ग्रीन नेटची सुविधा सुद्धा उपलब्ध केली आहे। रम्य पहाट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यापासून मिळणारा हा अनोखा आनंद आमच्या मागील 20 वर्षापासून आमच्या सभोवती असतो। आजच्या या धगधगत्या आणि मानसिक अशांततेच्या काळामध्ये शांतता लाभावी म्हणून काही वेळ आम्हाला या पक्ष्यांच्या सोबत आम्ही राहतो आणि एक उच्च कोटीचा आनंद आम्हाला प्राप्त होतो। हल्लीच्या काळात माणूस माणसासाठी उभा राहत नाही, मात्र अकोल्याचं हे दाम्पत्य मुक्या बिचाऱ्या पक्ष्यांच्या पोटापाण्याची सोय करतायत। म्हणूनच आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने सुनील कल्ले आणि सुनीता कल्ले यांना लोकशाही मराठीचा सलाम। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।